अतिशय सोपी असणारी राजम्याची रेसिपी आज पाहूयात आपण। रात्री असा 1 कप राजमा भिजत घालायचा, सकाळी मस्त असा फुलला जातो। मसाले अगदी सोपे आहेत। 1 मीडियम आकाराचा कांदा, 2 टोमॅटो, अद्रक, लसूण, तेजपत्ता, 2 लवंग, 1 दालचिनी। कढईमध्ये तेल तूप गरम करून घ्यायचं, खडे मसाले घालायचे। खड्या मसाल्यांचा चांगला वास आल्यानंतर कांदा घालायचा, कांदा गोल्डन ब्राऊन कलरवर भाजून घ्यायचा। अद्रक, लसूण, टोमॅटोची पेस्ट घालून घ्यायची। तिखटासाठी लाल मिरची घालायची, धना जिरा पावडर घालायची, गरम मसाला घालायचा आणि चांगलं एकजीव करून घ्यायचं। दाटसरपणासाठी 1 चमचा दही घालून घ्यायचं, अगदी रुचकर आणि टेस्टी लागते यामुळे। त्यानंतर कुकरला 4 शिट्ट्या काढून घेतलेला राजमा मऊसर शिजलेला असतो, तो या कढईमध्ये घालून घ्यायचा, मस्त एकजीव करून घ्यायचा। पाणी राजम्यात जे पाणी होतं ते सगळं ओतून घ्यायचं। 1 ते 2 चांगली खळखळून उकळी काढून 2 ते 3 मिनटं छान राजमा शिजवून घ्यायचा। मस्त अशी दाटसर, करायला अतिशय सोपी अशी आपली राजम्याची रेसिपी रेडी आहे। आज हा मी राजमा चावलबरोबर खाल्ला। कांदा, टोमॅटो, राईस आणि राजमा, वरून कोथिंबीर भुरभुरली। अतिशय सोपी आणि रुचकर रेसिपी आपली रेडी आहे। रेसिपी आवडली असेल लाईक, शेअर, सबस्क्राईब।